नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर या गावात श्रावण महिन्यातील पवित्र नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। गावातील काही वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते गावाजवळील वारुडावर विधिवत पूजन करण्यात आले। पूजनाच्या वेळी नागराजाची पारंपरिक मंत्रोच्चारासह आरती करण्यात आली। या दिवशी गावातील मजूर, शेतकरी आणि घरातील स्त्रिया सर्वांनी आपापली कामे थांबवून आनंदाने नागपूजनात सहभाग घेतला। गावकऱ्यांनी नागदेवतेस दूध, फुले, फळे अर्पण करून वर्षभर भरपूर पाऊस, पीकवाढ आणि संकटापासून संरक्षण यासाठी प्रार्थना केली। नागपंचमीच्या दिवशी विशेष करून कोणतेही खोदकाम केले जात नाही। ही परंपरा आजही गावकरी श्रद्धेने जपत आहेत। या दिवशी शेतकरी आपल्या शेतातील नागदेवतेच्या वस्तीस्थानी फुलाची सजावट करतात आणि पूजन करून नमन करतात। या कार्यक्रमामुळे गावात एकत्रितपणाची भावना वाढीस लागते आणि जुनी परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन होते, असे मत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले। नागपंचमी हा सण केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून निसर्गाशी नाते जपण्याचा एक सुंदर पुरातन संदेश देणारा दिवस आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र, तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी सुनील घोरमाडे, तिवसा तालुका प्रतिनिधी। श्रावण महिन्यातील नागपंचमी सण हा सर्वाईकडे थाटामाटात साजरा करतात आणि हा नागपंचमी सण जो आहे हा ग्रामीण भागामध्ये जास्त मानला जाते ह्या सणाला। आणि जे गावातील अळगावातील लोक आहे, जे वारुळमध्ये गावाच्या काठावर असते ते वारुळ जो आहे तिथं ते पूजा करतात आणि तिथील काही लोक जे आरती म्हणतात आणि बाऱ्या म्हणतात आणि त्यांच्यापासून आपण जाणून घ्या का याचे महत्व काय आहे। नमस्कार, तुमचे नाव? साधेराव पारधी। आणि तुम्ही तिथं वारुळमध्ये जात असता का दरवर्षी? हो, तिथं पूजा करतात? पूजा करतात। आधी काय काय करतात? बस पूजा, आमचे जे काही गडी आहे 10 लोक 15 लोक हे सगळे जण जाऊन आम्ही त्याची पूजापाती करतो दरवर्षीप्रमाणे वारुळ्यावर। आणि त्यांचे महत्व काय आहे? हो, म्हणजे शेषाचीच पूजा करतो ना आम्ही शेषाची पूजा यासाठी करतो का जराशे त्याच्या नावाखाली 12 महिन्यातून पंचमीच्या दिवशी काहीतरी करावं। आणि तिकडून आल्यावर आम्ही 10-5 लोक आहोत, 10-12 लोक, हे आम्ही गायन म्हणून बाऱ्याचं नाव ठेवलं आहे। त्यानं गायन म्हणून आम्ही 2 घंटे 1 घंटे आम्ही हे करतो, गायन करतो। त्यानंतर आम्ही पूजापातीचा पंचमीच्या दिवशी पूजापाती करून पहिले मारुती बाबा, शंकरजी आणि जगदीश बाबा याच्या आरत्या करतो आणि आम्ही आमच्या घरी जातो। आज म्हणजे विशेष नागपंचमीचा शेतकरी सगळे जण काम करत नाही, याबद्दल काय? नाही, काम आजच्या दिवशी कोणीच करत नाही। कास्तकारी जे लोक आहे आम्ही ग्रामीण विभागातले, हे आम्ही आजच्या दिवशी कामाला जात नाही। आणि एक आरती, तुम्ही पूजा केल्यावर आरती म्हटल्या जाते आणि बाऱ्या त्याच्यात एक कळव म्हणून दाखवा फक्त। आता म्हणतो आम्ही इथं विषय म्हणू काय? बाराजी महिन्याची पंचमी आली नागेश्वरी, बाराजी महिन्याची बंधू वायचा लागे चरणी, कुल पाठेवा तुम्ही बंधू वायता, नागेनी पदमेनी दोघ्या बयनी आल्या आरत्या घेऊन नागेनी पदमेनी। धन्यवाद। अशाच विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी एमबी न्यूज 365 ला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।